हे गाइस वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो कसे आहात तुम्ही सगळे. आणि आम्ही चाललेलो आहे आता आजीच्या घरी. आजीने आम्हाला बोलवलं आहे. तिने मिसळ आणि पाव बनवला आहे आणि आम्हाला खूप लेट झालं आहे. आणि मम्मीचे फोनवर फोन येतात आहेत, कधी येणार आहे, भूक लागली आहे, खूप भडकली आहे मम्मी. आता जाऊन बघूया मम्मी काय काय म्हणते. तर इकडे मी आम्ही गाडीवर चाललो आहे आणि मी साडी घातली आहे. मला आज साडी घालावीशी वाटत होती म्हणून मी साडी नेसलेली आहे आज. तर आता पोहोचू आम्ही. जवळच राहते आजी. आता ऑलमोस्ट आम्ही पोहोचू. आता आम्ही पोहोचलेलो आहे आजीच्या बिल्डिंगच्या खाली. आता आम्ही वर जातोय आणि मम्मीचे यांचे सगळ्यांचे रिॲक्शन बघू काय काय येतात ते. हे कशाला? अरे मी साडी घातली ना आधी. मला हां नखरे काय याच्यात नखरे. मी साडी घातली आहे पण मला नाही चढता नाही येते पायऱ्या, म्हणून घे ना थोडा वेळ. इथपर्यंत घेतलं तर काय झालं. हां एवढं काय झालं. बायकोचीच आहे ना, बायकोचीच आहे ना बॅग. हां तर आम्ही आता पोचलो आजीकडे आणि मम्मीची रिॲक्शन बघू काय ते. आता मम्मीची रिॲक्शन बघा. बोल काय बोलायचं तुला. काय मग काय थोडंसं लेट झालं तर बोल आता. बोल आता बोल काय बोलायचं. बोल तुझं काम नाही आवरत तो काय तरी पण काय करतात काय माहिती. तर इकडे आजीने आज बोलवले आम्हाला मिसळ पाव खायला. इकडे मामा पण आहे. मामा इकडे मामी. मग थांबा येत आहेत ते. हे पण येतात. मम्मी कशी दिसते. मी मम्मी कशी दिसते. हां चांगली दिसते. अरे घातली कशी तरी चांगली वाटते. साड्या घालूनच यायचं आता. बोल गोळ्या खायच्या होत्या मग काय. आणि तू आली किती 1 वाजता येणार होती. किती वाजले 2 वाजले. काम आवरायला वेळ लागतो ना मम्मी. काय काम एवढी. आम्ही एवढ्या सगळ्यांची कामं येऊन आम्ही मिसळ बनवली. तूच बनवलीस. मग काय मामीने वाटण वाटून ठेवलेलं मग मी माझा हात लागल्याशिवाय काय होत नाही. आणि मी संध्याकाळचं वांग्याच्या भाजीसाठी मसाला. मी साडी नेसली आहे. मला जास्त नेसायला येत नाही. कशी तरी नेसली आहे वेडी वाकडी. हे पहा. तर मी जास्त साडी नेसत नाही. तर मला आज असं वाटलं की नेसावशी. थोडा मूड झालेला साडी नेसायचा म्हणून आज नेसली आहे. कशी दिसते मी. तर इथे मस्तपैकी फरसाण आहे, कांदा, लिंबू आणि कोथिंबीर. मस्त तयारी झालेली आहे मिसळची. पापड पण असे पिशवीत ठेवले ते पापड लांब आहेत तुझ्या. मस्त गरम गरम जिलेबी पण आहे आज. वाव मस्त ग. आणि तर्रीवाली मिसळ. वाव चुलीवरची. मस्त रंग आहे मिसळला. छान वाटतंय. आणि मेन राहिलं आजचा हिरो पाव. मग खायचा हिरो पावाशिवाय मिसळ पाव. तर आजचा हा बेत मस्त मिसळ पाव, कांदा, फरसाण, जिलेबी, पापड. मस्त. आता रसाचा रंग इतका छान दिसतो ना, तोंडाला पाणी सुटलंय आता. इकडे आधी पण आधी टेस्ट करून सांग कसं झालंय. आधी टेस्ट करून सांग कसं झालंय.
छान झाले. तर तिकडे सगळे आम्ही बसलोय खायला. मम्मी, आजी, ताई, प्राची, कोमल तू पण बस. ये लवकर. मामी तुम्ही पण बसा. आता मी पण टेस्ट करते मिसळ कशी झाली आहे. दिसायला तर खूप छान दिसतंय. रंग खूप छान दिसतोय. घेते नंतर. मस्त छान. खूप छान झाले. मस्त झाले. खूप छान झाले. तर आता आम्ही खाऊन सगळं मिसळ पाव वगैरे खाऊन मी मम्मीकडे आले आहे. मम्मी पण बाजूलाच राहते जवळजवळ, तुम्हाला माहीत असेलच व्हिडिओमध्ये. तर मी आले मम्मीला. मला हेअर कलर करायचे आहेत, मला हायलाईट्स करायचे आहेत, गोल्डन हायलाईट्स. तर मी नेहमी करते आणि मम्मीकडूनच करते. मी आजपर्यंत कुठल्याही सलूनमध्ये वगैरे केले नाही आहेत. मी मम्मीकडूनच करते. मला मम्मीने केलेलेच आवडतात मस्त. आणि थोडेसे आहेत माझे ऑलरेडी, पण इथे थोडेसे ते गेलेत आता केस वाढल्यामुळे. आता मला करायचं आहे, तर मी आता हायलाईट्स करणार आहे मम्मीकडून. तर इथे आज मी स्ट्रिक्स अल्ट्रा लाईट सॉफ्ट ब्लॉन्ड हा हेअर कलर करणार आहे, हायलाईट्स. तर इथे आता हे मिक्स करते मम्मी. हे डेव्हलपर आणि हे ब्लॉन्डर पावडर मिक्स करायची आधी. आणि मी नेहमी स्ट्रिक्सचेच करते हायलाईट्स. खूप छान रिझल्ट येतो त्याचा आणि केस डॅमेज वगैरे पण होत नाहीत. याच्यासोबत एक ते असं प्लास्टिकचं भांडं पण येतं, त्यात आपण करू शकतो. पण ते त्या भांड्यामध्ये मिक्स केलं तर अर्ध सगळं ते त्या भांड्यालाच लागतं, जे प्लास्टिकचं असं. म्हणून आज आम्ही एका वाटीमध्ये मिक्स करतो आहे. हे मिक्स करून झालेलं आहे. मी नेहमी मम्मीकडूनच हायलाईट्स करून घेते. आजपर्यंत तिच्याकडूनच करून घेतलेत. मी कधीच सलॉनमध्ये जाऊन वगैरे नाही केलं हायलाईट्स. माझे हायलाईट्स मम्मीच करते नेहमी. मला तिनेच केलेले आवडतात. हायलाईट्स करून झालेले आहे. आता हे 30 मिनिट्स ठेवायचे आणि त्यानंतर शॅम्पू कंडिशनर मस्त हेअर वॉश करायचे. तर आता मी हे 30 मिनिटं ठेवणार आहे आणि नंतर तुम्हाला दाखवते. इथे 30 मिनिट्स झालेले आहेत आणि माझे हायलाईट्स पण झालेले आहेत. ते बघत असं ते आता अजून ओले आहेत म्हणून एवढा कलर नीट दिसत नाही आहे. आता थोडेसे सुकल्यावर आणि 2-3 दिवसाने ते मस्त छान सेट होतात आणि त्याचा कलर अजून छान दिसतो. तर तो थोडासा हा डार्क वाटत असेल, पण 4-5 दिवसाने तो एकदम मस्त होतो कलर. तर खूप छान झालेत हायलाईट्स. असं वाटत नाही की घरी केलेत हे, असं वाटतं की कुठल्या सलॉनमध्ये केलेत. मस्त एक स्ट्रीप तुम्ही बघा किती व्यवस्थित मस्त कलर आला आहे. खूप छान वाटतं आहे. तर थँक्यू मम्मा. तर मला खूप आवडतात हायलाईट्स.
शर्ट्स. तर आम्ही आता आलेलो आहे घरी आणि जेवणसुद्धा झालेलं आहे. तर आजचा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास, आजीने बनवलेली मिसळ आवडली असेल, मम्मीने केलेले हायलाइट्स आवडले असतील तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब पण करा. तर पुन्हा भेटूया आपण अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.